हॅलो गाईस, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोळंबी भात। त्याच्यासाठी छोटी कोळंबी घेतलेली आहे आणि त्या पण बासमती राईस नाही घ्यायचे, वाडा कोलम घ्यायचे। वाडा कोलममध्ये खूप छान बनतो। तर तांदूळ धुवून अर्धा तास तसे ठेवू आणि कोळंबी साफ करून घेऊया। आपण लसूण, मिरची, कोथिंबीर एकत्र ठेचून घेऊ आणि टोमॅटो बारीक कापून घेऊया। टोमॅटो जरी शिजलाय त्याच्यामध्ये आपण आता हळद टाकूया आणि मसाला टाकूया। आता आपण जी कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आपण पातेल्यात टाकूया। व्यवस्थित मिक्स करून आता शिजवून देऊ। चवीप्रमाणे मीठ टाकूया। कोळंबी आपण 2 मिनिटं शिजवून घेऊ, कारण की आपण ती भातासोबत शिजवायची आहे आपल्याला आणि कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही। त्याच्यामुळे 2 मिनिटं फक्त आपण शिजवून घेऊया। आपण याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकूया। उकळी आली की गॅस बंद करू लगेच। कोळंबीला उकळी आलेली आहे, आता आपण गॅस बंद करूया आणि कोळंबी आपण आता भातासोबत शिजवून घेऊ। आता आपण भाताला फोडणी कशी द्यायची ते बघूया। तर सर्व कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो घेऊया आपण। लसूण, मिरची आणि कोथिंबीर मी बारीक ठेचून घेतले। कांदा आणि टोमॅटो हे साहित्य घेतलेलं आहे। तेल तापले, तेलामध्ये मी थोडा जिरा टाकेल आणि अख्खे खडे मसाले टाकणार आहे। आता ही लसूण, कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट आहे ती टाकूया। कांदा टाकूया। व्यवस्थित शिजवून देऊ आता आपण हे सर्व। आता यामध्ये आपण टोमॅटो टाकूया। झाकण ठेवून आता हे सर्व शिजवून देऊ आपण व्यवस्थित। कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजलाय, त्याच्यामध्ये आपण बिर्याणी मसाला, हळद आणि आगरी मसाला टाकूया आणि व्यवस्थित परतून घेऊ। एक मिनिट आपण शिजवून देऊ असं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकूया। आपण अर्धा तास भिजत ठेवले होते स्वच्छ धुवून। आता आपण तांदूळ टाकूया। चवीप्रमाणे मीठ टाकूया। आता आपण जो कोळंबीचा रस्सा बनवलेला ना, तो रस्सा आपण या भातामध्ये टाकूया। हा बघा आपला रस्सा, हात आपण टाकूया। आता आपण भात कुकरमध्ये शिजवूया। बघू शकता आपला भात तयार आहे।
छान वास येतो, एकदम मस्त. बघू शकता एवढा सुंदर भात बनलेला आहे. खूप छान. वरून मी कोथिंबीर टाकली आहे आणि सोबत कांदा. या जेवायला. थँक्यू.